त्याचबरोबर युवकांना रोजगार निर्मितीसाठी अशा अनेक मुद्द्यांना ज्वलंत प्रश्नांना समोर घेऊन आम्ही या ठिकाणी जे आमचे उमेदवार आहेत माननीय श्री डॉक्टर माननीय श्री महावीर धर्मराज सोनवणे साहेब, तर यांना या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भोंडेकर आहेत ॲडव्होकेट साहेब, तर त्यांच्या आदेशान्वये आम्ही या ठिकाणी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे हे अपक्ष होऊन उभे होते. त्यानंतर मध्ये जो काही अनुचित प्रकार घडला की आंबेडकरी विचारधारेचा फुलेशाह आंबेडकर या विचारधारेचा जो मतदार या मतदारसंघामध्ये आहे, जो मतदारसंघ हा जो राखीव आहे, तर या मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीची त्यांना मिळाली होती व पुरस्कृत केलं होतं. त्यांनी या आंबेडकरी विचारधारेचं त्या ठिकाणी बाजारीकरण करण्याचा त्या ठिकाणी अट्टहास केला किंवा प्रयत्न केला. तर त्याचं सडेतोड उत्तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांनी विद्रोही भूमिकेमध्ये दिलं. त्यांना विद्रोही म्हणून ओळखलं जातं आणि त्यांनी पक्षासमोर चित्र स्पष्ट करून दिलं, स्पष्टीकरणासहित दिलं, पुराव्यासहित दिलं की एखादा व्यक्ती जर आंबेडकरी मतांची आंबेडकरी चळवळीची जर का या ठिकाणी मी मक्तेदार आहे किंवा ही मतं माझे तर कोणी जर सौदेबाजी करत असेल तर त्याला महात्मा फुल्यांचा आसूड घेऊन त्याला बडवून काढल्याशिवाय ही चळवळ राहणार नाही. अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेऊन त्या दलाल उमेदवाराला त्या ठिकाणी धडा शिकवला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला आनंद एका गोष्टीचा आहे की आमच्या पक्षामध्ये आंबेडकर नाव आहे आणि आता ॲक्च्युअली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षणाविषयीची भूमिका, जनसामान्यांना न्याय देण्याची भूमिका, वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका, शोषितांना न्याय देण्याची भूमिका जी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची कायम राहिलेली आहे. तर त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमध्ये सातत्यानं स्वतःचे योगदान, मग ते आर्थिकदृष्ट्या असू द्या, सामाजिकदृष्ट्या असू द्या, ज्यांनी कायमस्वरूपी दिलं असे माननीय डॉक्टर माननीय श्री महावीर धर्मराज सोनवणे यांना त्यांनी कालच त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलंय आणि आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करतोय. कारण आम्हाला या भागाचा सर्वांगीण विकास व्हायचा आहे. या भागामध्ये एक घराणं प्रस्तावित घराणं बनलेलं आहे, ज्या घराण्याकडे मागच्या 30-35 वर्षापासून सत्ता आहे आणि खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला कुठलाही प्रस्तावित पक्ष त्या ठिकाणी कोणताही बौद्ध उमेदवार देत नाही. तर या ठिकाणी एक असा उमेदवार फक्त बौद्ध म्हणूनच नव्हे तर खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा, गौतम बुद्धांनी सांगितलेला धम्म, शांतीचा मार्ग, उन्नतीचा मार्ग, या सगळ्या मार्गावर चालणारा उमेदवार डॉक्टर महावीर सोनवणे साहेब आणि यांच्यासोबत आमच्यासारखे 18 पगड जमातीचे, मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचा मराठवाड्याचा अध्यक्ष भगवंत वायबसे, आम्ही वंजारी समाजाचा आहोत. हे आमचे मराठवाडा संपर्क प्रमुख आहेत वेद पाठक सर, हे सोनार समाजाचे आहेत. आमचा प्रवक्ता गिरी हा गोसावी समाजाचा आहे. या सर्व प्रकारावर सर्व 18 पगड जाती, आमचे उपाध्यक्ष तेलंग हे कुमार समाजाचे आहेत. या सर्व बाबी आम्ही सर्वजण या परिवर्तनाच्या लाटेमध्ये त्यांच्यासोबत आहोत आणि आम्हाला अभिमान आहे की वंचित बहुजन आघाडी या पक्षाने त्यांना पुरस्कृत केलंय आणि नक्कीच विजय हा आमचा झालेला असेल. तरी या मतदारसंघातील नेगनूर पासून हा मतदारसंघ आहे. नेगनूर, केज आणि अंबेजोगाई, अंबेजोगाईतले 2 जिल्हा परिषद गट, अंबेजोगाई शहर, अशा पद्धतीने खूप मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातील सर्व जनतेला, सुज्ञ नागरिक बंधूंना, युवकांना, वडीलधाऱ्या मंडळींना आणि मतदार राजाला आमची विनंती आहे की उद्या होऊ घातलेल्या या निवडणुकांमध्ये 20 तारखेला त्या ठिकाणी 14 नंबरचं जे बटन आहे आणि जे रोड रोलर आमचं चिन्ह आहे, त्या रोड रोलर चिन्हासमोरील बटन दाबून डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे हा आंबेडकरी समूहातील सर्व मित्र पक्षांच्या उमेदवाराला त्या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करावं अशी या आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही या जनतेला, मतदार राजाला विनंती करतो.
प्रथमतः नमस्कार. मला आनंद एका गोष्टीचा आहे की केजमध्ये आमची पत्रकार परिषद संपली आणि केजवरून मी आंबेजोगाईला येईपर्यंत मी आमच्या पत्रकार बांधवांना फोन केला आणि केज ते आंबेजोगाई या रोड अर्ध्या तासाच्या रोडवर आम्ही प्रवास करत असताना मी फक्त भाऊंना म्हणलं आपण जाईपर्यंत सगळी तयारी होते आणि आज या ठिकाणी फक्त अर्ध्या तासाचा वेळ दिलेला असताना आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी प्रथमतः मग सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आजची ही जी पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत. आज पहिल्यांदा मी क्लिअर करतो, पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत. केज विधानसभा मतदारसंघामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवार दिला नसल्या कारणाने किंवा या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवाराचा फॉर्म काही कारणानं रद्दबातल ठरला. हा मतदारसंघ रिकामा जाऊ नये यासाठी आपण 6 तारखेला संघर्ष भूमी या ठिकाणी बैठक घेतली. त्या बैठकीला या मतदारसंघातले म्हणजे या दोन्ही तालुक्यातले तिन्ही तालुक्यातले जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, सर्कलचे पदाधिकारी सगळ्यांना बोलवून घेऊन आपण एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये एका उमेदवाराचं नाव आपण सर्वानुमते पक्ष कार्यालयाकडे पाठवलं आणि पक्ष कार्यालयानेही 8 तारखेला त्याला मान्यता दिली. पण आमचं दुर्दैव असं की तो उमेदवार दुसऱ्यांचा दलाल निघाला. हे आमचं दुर्दैव. ही बैठक घेण्याचं पहिलं कारण असं आहे की तो उमेदवार सध्या काही सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल करतोय आणि लोकांना गुमराह करतोय की जिल्हा अध्यक्षांनी मला 25 लाखाची मागणी केली. तशा पद्धतीने त्यानं माझ्यावर पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर पण दाखल केलेला आहे. पण ती ऑडिओ क्लिप अशी आहे की ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही त्याला विचारलं की बाबा तू खर्च किती करू शकतो विधानसभा लढण्यासाठी, तर त्याला मला 25 लाखापर्यंत मी खर्च करू शकतो. मग त्याला मी सांगितलं की ठीक आहे 25 लाखापर्यंत तुझी जर तयारी असेल तर ज्या दिवशी कार्यालयाचं पत्र पडेल त्या दिवशी ऍज अ जिल्हाध्यक्ष म्हणून 5 लाख रुपये तू आज आमच्याकडे डिपॉझिट कर. आता निवडणुकीच्या काळामध्ये गाड्या लावाव्या लागतात, झेंडे असतात, बॅनर असतात, पॉम्पलेट असतात, आणखी बऱ्याच काही गोष्टी असतात. तर प्रत्येक गोष्टीला त्याच्याकडे हात पसरत बसण्यापेक्षा त्याला म्हणलं 5 लाख रुपये तू आमच्याकडे आणून डिपॉझिट कर आणि 21 तारखेला आपण बसू आणि बसून हिशोब तुला देतो आणि उरलेली रक्कम तू घेऊन जा. पण त्याची नियतीमध्ये खोट होती. त्यांना 5 लाख रुपये देण्याचा तर विषय सोडून द्या, त्यानं उलट दुसऱ्याकडून पैसे घेऊन तो घरी बसला. 4 दिवसावर मतदान येऊन ठेपलेलं होतं पण त्याची भेट होणं अशक्य झालं. त्याच्यामुळे शनिवारी जो प्रकार झाला तेच कारण आहे की ती जी ते ऑडिओ क्लिप तो व्हायरल करतोय त्याला काय माझ्या घर खर्चासाठी मी पैसे मागितलेले नव्हते. विधानसभा लढवण्यासाठी यंत्रणा जी लागली तर यंत्रणा कार्यकर्त्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी आपण त्याला पैसे मागितले पाहिजे. या गोष्टीला थोडंसं जर आपण प्रसिद्धी दिली तर तो माझी जी काही बदनामी करतोय ही बदनामी कुठेतरी थांबेल. दुसरी गोष्ट अशी की 17 तारखेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे साहेबांना पक्षाचं पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे. सोनवणे साहेबांची मागणी पहिल्यापासूनच होती पण काही कारणास्तव आम्हाला त्यावेळेस त्यांना उमेदवारी देता आली नाही. पण बाळासाहेबांनी रेखाताईंनी विचार केला, दोघांचा डिस्कस झाला आणि त्याच्यामधून 17 तारखेला स्वतः रेखाताई ठाकूर यांनी प्रदेश कार्यालयाचं पत्र काढून केज विधानसभा मतदारसंघातील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आज आपण डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे साहेबांना पुरस्कृत करत आहोत आणि या मतदारसंघातल्या वंचित बहुजन आघाडीच्या पूर्ण पदाधिकाऱ्यांनी सोनवणे साहेबांच्या पाठीशी उभा राहून आपल्याला कसं आता 20 तारखेला जास्तीत जास्त मतं आपल्याला त्यांना देता येतील आणि त्यांचा विजय कसा घडवून आणता येईल यासाठी प्रयत्न करावेत असं आदरणीय ताईंचं पत्र आहे.
आता ही गोष्ट आमच्याकडे वेळ कमी आहे, आम्ही पूर्ण मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाही. जवळपास 17 तारखेला पत्र निघालं, 18 तारखेला आमची जेलमध्ये रवानगी झाली. काल आम्ही परत आलो आणि त्याच्यानंतर शक्य होईल तेवढा आमच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पण तुमच्याशिवाय आम्ही अपूर्ण आहे, याच्यासाठी ही तात्काळ आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे. माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की हा जो मेसेज आहे आपण या मतदारसंघामध्ये पूर्ण मतदारांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आमच्या नजरेतून चुकलेले जे काही वंचित बहुजन आघाडीचे किंवा इतर कार्यकर्ते आहेत त्यांच्या लक्षात यावं. या केज विधानसभा मतदारसंघामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी एक डॉक्टर असलेले महावीर धर्मराज सोनवणे साहेबांना पुरस्कृत उमेदवारी दिलेली आहे. हे लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती आणि आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेला प्रत्येक पदाधिकाऱ्यानं आपापल्या गावामध्ये आपापल्या बूथवर काम करा. नाहीतर पाटोदेचा कार्यकर्ता निघाला केस तालुक्यामध्ये फिरायला असं करू नका. आपल्याला वेळ कमी भेटलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यानं जर लक्ष ठेवून आपापल्या गावातले बूथ सांभाळले, आपापल्या गावातले मतदारसंघ मतदान केंद्र सांभाळले तर अशक्य कोणतीच गोष्ट नाही. त्या प्रसंगी एवढंच बोलतो आणि थांबतो. आणि एक सांगायचं राहिलं की आपले जे उमेदवार आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह रोड रोलर अनुक्रमांक 14 जे आपल्या समोर मतदानाचं यंत्र आहे त्या यंत्रावर अनुक्रमांक 14 वर रोड रोलर हे त्यांचं चिन्ह आहे. तरी सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की प्रत्येक जबाबदार पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरातून मतदारांना बाहेर आणून मतदान करून घेईपर्यंत जबाबदारी स्वीकारली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय श्रीराम. नमस्कार, मी डॉक्टर महावीर धर्मराज सोनवणे. मी सर्व मतदार राजांना आवाहन करतो, विनंती करतो की आपण मला रोलर या चिन्हावरती बटन दाबून 14 नंबरला बटन आहे या बटनवर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय द्या अशी मी अपेक्षा करतो. एवढंच सांगतो. जय जय महाराज. कोणत्या पक्षाच्या तुमची काय चिन्ह आणि त्यानंतर एकदा पहिल्यांदा तुम्ही कोणत्या चिन्हावर अगोदर होता तुम्ही काय करा, जे तुमचे प्रश्न असतील चौफेर प्रश्न दुसरी महत्वाची गोष्ट जे काही तुमचे प्रश्न असतील ती जरी तुम्ही आम्हाला विचार ओके पक्षाचा आमचा पाठिंबा